हा प्रकार आपण समजलो पाहिजे, फार सिरियस आहे. आपण सगळ्यांनी हा विषय समजावा. म्हणून मी या ठिकाणी सांगतो, 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आणि त्याच्या 2.5 महिन्यात, बरोबर 2.5 महिन्यात, म्हणजे 15 ऑक्टोबर 2024 ला महाराष्ट्र सरकारनं न्यायमूर्ती अनंत बदर्जे, पाटणाच्या न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय समिती त्या ठिकाणी बनवली गेली. परंतु या समितीमध्ये कुणाला तर टाकायला पाहिजे होतं, कुणाचा सगळा समावेश केला गेला नाही. म्हणजे 59 जाती महाराष्ट्रात आहेत, त्याच्यात इतके आमदार आहेत, कोणी आमदार विद्वान नव्हता. 5 खासदार आहेत, कोणी खासदार विद्वान नव्हता. एवढे सारे IAS अधिकारी आहेत, कोणी IAS अधिकारी विद्वान नव्हता. इतके सत्ताधारी पक्षातले नेते आहेत, कोणी विद्वान नव्हता. विरोधी पक्षातले इतके नेते आहेत, कोणी विद्वान नव्हता. सरकारला एकच माणूस भेटला, अनंत बदर, आणि त्याच्या एकट्याच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली. बघा आपल्यासोबत काय होतोय. सगळ्या जातींचा विषय मी सांगतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पटना न्यायालयाचा उच्च न्यायाधीश आणलं, महाराष्ट्रामध्ये एकही माणूस यांना या समितीत भेटला नाही. ही खरी शोकांतिका. म्हणजे तुमच्या लक्षात येतील माझं काय म्हणणं. वन मॅन समिती बनवली आणि त्या समितीनं 16 मार्च 2026 ला राज्य सरकारला निर्णय दिला. आयोगाचा निर्णय राज्य सरकारला दिला. राज्य सरकारनं लगेच GR काढला 10 एप्रिल 2026 ला आणि म्हटलं आता 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, 14 तारखेला बाबासाहेबांची जयंती, आम्ही त्याच्यामध्ये सगळे तल्लीन होतो. 5 दिवसाची वेळ दिली. 15 एप्रिल